नमस्कार, माझे नाव मयूर लक्ष्मण गवळे आहे. मी आता दुसरीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गावीकडे. अध्यक्ष महोदय, आदरणीय मुख्याध्यापक तसेच माझ्या प्रिय बालमित्र, मी आज माझ्या वडिलांच्यावर जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आपल्या आयुष्यामध्ये आई आणि वडील या दोघांचे समान महत्त्व आहे. ते दोघे देवा समान आहे. मला घडवण्यामध्ये माझ्या वडिलांचा मोलाचा वाटा आहे. माझे वडील एक शेतकरी आहे. ते शिस्तप्रिय असल्याने आमच्या कुटुंबावर खूप चांगले संस्कार झाले आहे. वडिलांच्या खंबीर आदरामुळे आमच्या कुटुंबावर खूप चांगले संस्कार झाले आहे. वडिलांच्या खंबीर आदरामुळे आमचे घर उभे आहे. शून्यातून त्यांनी विश्व उभारले. माझे वडील जितके कटात तितके प्रेमळी आहेत. अगदी पालसासारखा त्यांचा स्वभाव आहे. मी शाळेत व शाळेबाहेर अनेक स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवतो. तर मला बक्षीस मिळाल्यावर आई जवळ घेते. तर माझे वडील मला माहीत नसताना गोड खाऊ आणतात. माझी एखादी चूक झाल्यावर माझे वडील रागवतात. कारण माझे व्यक्तिमत्व चांगले बनावे असे त्यांना वाटते. खरेच आई घराचे मांगेल असतात तर वडील घराचे आधार असतात. मला नेहमी वाटते की आपण कधी आईचे कौतुक जरूर करावे पण त्याच वडिलांचे कष्ट विसरू नये. देवकी यशोदेचे कौतुक जरूर करावे पण त्याच वेळी पुरात डोक्यावरून पुत्राला जाणारा बाप वासुदेव आठवावा. चालताना बोटाला चुकून ठेस लागली तर तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडतो, आई ग. पण समोर मोठा साप दिसला की तोंडातून मुखातून शब्द बाहेर पडतो, बाप रे.